नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती बँक खात्यावरती जमा झालेला नाहीये। त्याचं खरं कारण आहे राज्य सरकारची आर्थिक अवस्था। कृषी विभागाला पीएम किसानच्या लाभार्थ्यांचा डाटा हा साधारण पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर 2 आठवड्यांच्या आत केंद्र सरकारकडून मिळत असतो। तसा पीएम किसानच्या 21व्या हप्त्याच्या वितरणानंतर हा डेटा मिळालेला आहे राज्य सरकारला। आता हा डेटा का महत्त्वाचा असतो तर पीएम किसान योजनेचा जो लाभार्थी आहे तोच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभार्थी असतो। आता नमोचा 7वा हप्ता वितरित करण्यात आला साधारण 91,65,000 शेतकऱ्यांना, म्हणजे हा पीएम किसानचा 20वा हप्ता या लाभार्थ्यांना देण्यात आला होता। त्यापोटी साधारण 1800 ते 1900 कोटी रुपयांचा निधी सुद्धा वित्त विभागाने मंजूर केला होता। पीएम किसानच्या 21व्या हप्त्यापोटी राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांना 1808 कोटी 25 लाख रुपये सुद्धा जमा करण्यात आले होते। त्यामुळे याच शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ताही मिळणार आहे। त्यानुसार कृषी विभागाने वित्त विभागाकडे निधीची मागणी सुद्धा केल्याची माहिती समोर आलेली आहे। पण वित्त विभागाने मात्र या निधीसाठी अद्यापही मान्यता दिलेली नाही आहे, कारण राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या योजनांसाठी निधी नाहीये असं सुद्धा बोललं जात आहे। आता त्यावरून सुद्धा राज्य सरकारकडे इतर योजनांवरती भरमसाठ खर्च करायला पैसा आहे, पण शेतकऱ्यांच्या योजनांसाठी मात्र पैसे नाहीत का असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत।